नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना आता प्रशासनाकडून एक मेसेज पाठवला जात आहे आणि या मेसेजने संपूर्ण महिलांमध्ये गोंधळ उडवलेला आहे। नक्की हा मेसेज काय आहे, कोणाला हा मेसेज पाठवला जात आहे, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण हा मेसेज इथं बघू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करून घ्यावेत। जिल्हाधिकारी, आता तुम्हाला तुमचं जे जिल्हा असेल तर त्या जिल्हाधिकारी ऑफिसमधून तुम्हाला हा मेसेज पाठवला जात आहे। म्हणजे मित्रांनो, आता ज्या महिलांचं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडलेलं नाही, तर अशा महिलांना, अशा सर्व महिलांना त्यांच्या प्रत्येक जिल्हाधिकारी ऑफिसमधून हा मेसेज पाठवण्यात येत आहे। आता ज्यांचं अकाउंट आधार कार्डला लिंक नाही, तर त्यांनी लवकरात लवकर तात्काळ आपलं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे। आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे तर त्या बँकेमध्ये जाऊन आपल्याला लगेच आपलं बँक अकाउंट हे आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे, ज्या महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व रक्कम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला 3000 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आपलं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक नसेल तर लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट हे तात्काळ लिंक करून घ्या। जिल्हाधिकारी ऑफिसमधून सुद्धा तुम्हाला याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तुमचं ज्या बँकेमध्ये बँक अकाउंट आहे तर त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं बँक अकाउंट हे लवकरात लवकर लिंक करून घ्या। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।